कसं सामाजिक न्याय विभाग काम करतं? तुमच्या माध्यमातून मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये हे वर्ग करण्यात आलेले आहेत. पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून 7,000 कोटी जवळपास वर्ग करण्यात आले आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये, मला त्याची माहिती नाहीये. परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील, ते खातं बंद केलं तरी चालेल. कशासाठी पाहिजे? सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग, पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिलाच निधी अपुरा पडतो आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी वारंवार सांगतो. कारण की हे तुम्हाला बंधनकारक आहे, याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही. पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही. परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेन. पण या अशा सगळ्या गोष्टी सरळ सरळ समाजावर आता ह्याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये. परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये. परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना, ते आपली जी मनमानी चालवतं, त्यांना जे वाटतं ते खरं, ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला, ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे. सहन करायची एक लिमिट असते, मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ सर्वच निधी एकदा कट करून टाका ना. कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती, कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल, कशाला पाहिजे त्या सर्वांना पुन्हा वर आणायचं? खातच नसलं तर ते चालतं. अजितदादा मनमानी करतायत, कारण या आधी पण तुमची तक्रार होती त्यावेळेस सत्ता असताना. हे बघा, माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीररित्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही, कट करता येत नाही. आणि जर हे कायद्यानुसार जर बंधनं असतील, जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाहीये, हे स्पष्टपणे सांगतो. आदिवासी खात्यामध्ये निधी का वर्ग करतात? ते खातं कशासाठी निर्माण झालंय? सामाजिक कल्याण खातं कशासाठी निर्माण झालंय? काहीतरी त्याला बेस असेल का नाही? काही नॉर्म्स आहेत का नाही त्याचे? इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही, इतर खाते नाहीत. परंतु हे असं मला ते पटलेलं नाही, हे मी स्पष्टपणे सांगतो. मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्ग आम्ही काढू. पण याचा परिणाम तुमच्या खात्यावर म्हणजे आदिवासी भाग असेल किंवा त्यांची योजना होणार आहे? निश्चित होणार आहे. माझं दायित्व गेल्या वर्षाचं 1,500 कोटी रुपयाचं आहे, दायित्व आहे, देणे आहे मला. पुन्हा जर याच्यात अशी जर कट पडत असतील तर हे दायित्व वाढतच जाणार आहे आणि डिपार्टमेंटला एक दिवस अशी गळती लागेल की कामच करता येणार नाही. आता एखाद्या जर नवीन योजना आणायची असेल किंवा एखाद्यानं जर मदत करायची जर ठरवलं तरी मी करू शकणार नाही, हे तेवढं सत्य आहे. मग उद्या असलेले आमदार असतील, असलेले सर्व मंत्री असतील किंवा कोणी असेल, त्यांच्या विभागामध्ये काम करणं मला अवघड जाईल, हे मित्र एवढं मात्र निश्चित आहे. आदिवासी आणि यावेळेस थांबले गेले होते, त्यावेळेस मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं, त्याची त्यावेळेस दखल घेण्यात आली नव्हती, हे सत्य आहे. आता त्यावेळेला त्यांना मी पत्र देणं हे माझं काम आहे. ते माझे वरिष्ठ आहेत, त्यांनी काय निर्णय आणून दिलेला आहे त्यावर मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतलाय किंवा काय सूचना दिल्या त्याची कल्पना मला नाही. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्याचे पैसे वर्ग करण्यात दिसते वारंवार, असं मला वाटतंय. शिवसेनेच्या खात्याचे इतर खात्याचे पैसे वर्ग झाले की नाही मला कल्पना नाही, परंतु सामाजिक न्यायाचे झाले एवढं मात्र निश्चित सत्य आहे आणि ते सत्य नाकारता येत नाही. शिवसेनेचे मंत्री त्यांचाच निधी कमी करत असेल असं दिसतंय. आणि याच मुद्द्यावर 2.5 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी तुम्ही त्यांच्यापासून दूर केला होता, अजित पवारांपासून. हे बघा, मी आताही सांगतो, माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला इतरत्र वर्ग करता येत नाही. हा नियम आहे, हा कायदा आहे. या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो, आमचा तो अधिकार आहे, असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागेन. परंतु तुम्हाला
आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. स्पष्टपणे सांगतो ते चुकीचं आहे. तुम्हाला हे करता येत नाही. तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही. तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा बरेच भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही. लाडक्या बहीण ही कोणती जात नाही. लाडकी बहीण ही लाडकी बहीण आहे. मग त्यासाठी जो निधी पाहिजे तो सरकारने किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांनी कुठून काढायचा हा त्यांचा एक वैयक्तिक प्रश्न आहे, ते तो काढला पाहिजे. नाही, महाभाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहे. या शकुनीने केलेला हा काम आहे. हे करतात हे सर्व. त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना. आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे. पण असं आहे की आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचा आवाज मोठा नाही, सत्तेत मोठा सहभाग नाही, त्यामुळे सहज यांचा निधी वळवला तर काय आवाज होणार नाही, कोणी विरोध करणार नाही, ही भावना सरकार. असं नसतं. आदिवासी असो, दलित पीडित लोक असतील, इतर समाजाचे लोक असेल, जे वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी सरकार कोणतंही असलं तरी त्यांना एक पॅटर्न दिलेला आहे, एक कायदा त्यांच्याशी बनलेला आहे. आणि मंत्री कोणी असेल किंवा सरकार कोणाचं असेल तरी काही फरक पडत नाही. तेवढा निधी हा त्यांच्या खात्यामध्ये त्यांना द्यावा लागतो आणि त्याच्यानुसार काम करावं लागतं. हे बंधनकारक सर्वांसाठी. दुसरा एक मुद्दा असा आहे की 100 दिवसाचं ऑडिट केलं त्याच्यामध्ये तुम्ही फार पिछाडीवर राहिला का? अशाच परीक्षांमुळे नाराज आहात हे काम संत गतीनं सुरू आहे की नेमकं याचं मागचं कारण काय आहे? संत गतीने काम सुरू नाहीये, ही सुरुवात आहे. 100 दिवसाचं प्रगती पुस्तक जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यापासून इतर अनेक लोकांचे प्रगती पुस्तक तुम्हाला मायनस मध्ये दिसत आहे. त्याचं कारण असं आहे की ही सुरुवात आहे. सुरुवातीला जो काही गॅप आहे, पहिल्याचा कामाचा आणि आताच्या याच्यामध्ये जो काही गॅप निर्माण झालेला तो गॅप भरून काढण्याचा प्रयत्न सर्वच मंत्री आणि सर्व अधिकारी करत आहेत. म्हणून तो गॅप भरायला पहिला त्याच्यामध्ये तुम्हाला कमी मार्क दिसतील, परंतु आणखीन हा जो कार्यक्रम पुढे कंटिन्यू चालणार आहे त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला प्रगती झालेली दिसेल आणि आम्ही जे काही पिछाडी आहोत एक दिवस आम्ही आघाडीवर निश्चित तुम्हाला दिसू. लोकांच्या नजरेत चांगली कामं करणारे विभाग नापास झाले आहे, त्याला कारणीभूत कोण आहे? कारणीभूत नापास म्हणून समजू नका. मी तुम्हाला सांगितलं मागचं गॅप भरायचं काम आम्ही पहिले करतोय आणि आता एक सुरळीत परत त्याला यायला लागलेलं आहे. आता 7 तारखेला पुन्हा सीएम साहेबांनी बैठक आयोजित केलेली आहे. पुन्हा सर्वांचं धडाधडती होणार आहे. पुन्हा खात्याने काय काम केलं याची माहिती त्याला द्यावी लागणार आहे. म्हणून हे निरंतर म्हणजे चालत असलेली प्रक्रिया आहे, निरंतर चालत असलेली प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेचा तो एक भाग आहे. बरं, तो एक रायगड